सो मला असं वाटतं की आम्ही लोक चाचपडतोय सिरीज. तुझी वेब सिरीज नाही एक Senior चालू आहे नाही. ती. रानबाजार नाव. आमच्यात अनुभवी हीच आहे. वेल वर्किंग ऑन द सिरीज आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला या अशा पॅशनेट लोकांबरोबर काम करता आलं. मुळात कांतारा आणि आत्ता देवखेळ याचा खरं तर तसा काही संबंध नाहीये, ना गोष्टीशी आहे ना याच्याशी, पण त्याचा मातीशी संबंध. तुम्हाला खोटं वाटेल, मी अंकुश दादाला भेटण्यासाठी 3 दिवस रिहर्सल स्वतःशीच करत होतो की मला नरेशन कसं द्यायचं, कारण मला ना माघारी यायचं नव्हतं. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. खरं तर मराठी चित्रपटांमध्ये किंवा मराठी सिरीजमध्ये वेगवेगळ्या आशय विषयांची कमतरता आपल्याला कधीच भासत नाही. वेगवेगळे भन्नाट विषय आपण 2025 मध्ये सुद्धा पाहिले आणि अर्थात 2026 मध्ये सुद्धा जानेवारीत आपल्याला एक छान भन्नाट गूढ कथानक भेटीला येणार आहे. देवखेळ ही सिरीज 30 जानेवारीला आपल्या भेटीला येते झी5 वर आणि आज टीम माझ्यासोबत आहे. सुपरस्टार अंकुश चौधरी इज हिअर, प्राजक्ता माळी आणि दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड. सर्वांचं नवशक्तीमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि सुरुवात मी यानेच करते की 2026 ची माझी सुरुवात खूप छान झाली कारण मी तुम्हाला भेटले. कसं आहे ना, पहिला आठवडा आपला जरा ट्रायल अँड एरर मध्येच होता, त्याच्यात तो वीकेंड पण आला. म्हटलं मी सुरुवात जरा अशी चांगल्या व्यक्तींना भेटूनच करते. सो अंकुश, कसं होतं तुझं 2025? आधी पटकन सांग. 2026 चांगलं येणार म्हणून 2025 चांगलंच होतं. मला असं वाटतं की पहिल्यांदाच एका वेब सिरीजमध्ये काम करतोय आणि हा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे, सरांसाठी सुद्धा नवीन आहे, कारण त्यांची पण पहिलीच वेब सिरीज आहे. सो मला असं वाटतं की आम्ही लोक चाचपडतोय सिरीज. तुझी वेब सिरीज नाही एक Senior चालू आहे नाही. ती. रानबाजार नाव. आमच्यात अनुभवी हीच आहे. तर 25 मध्ये आम्ही शूट केलं 2025 मध्ये आणि आता 26 ला येत आहे. आणि मला असं वाटतं की खूप चांगला विषय येतोय आणि त्या विषयाचा आपण एक भाग आहोत, ह्याचा मला खूप आनंद होत आहे. आणि मी डिरेक्टरचे आभार मानेन, रायटरचे आभार मानेन, त्या प्रोड्युसरचे आभार मानेन की अशा गोष्टीसाठी मला निवडलं गेलं की जी गोष्ट आपल्या रूटेड आहे, आपल्या कोकणाशी किंवा आपल्या देवांशी किंवा आपल्या पारंपरिक ज्या प्रथा आहेत त्याच्याशी. सो ती करताना खूप मजा आली की मी माझ्या मातीतली गोष्ट सांगणार आहे आणि ती 2026 मध्ये सांगणार आहे. आणि ते पण डॅशिंग इन्स्पेक्टरच्या भूमिकेत. हा, तुला तर माहिती आहे मला आवडतं. म्हणजे आवडतं Style. सगळ्या भूमिका. कसं होतं ते? खूप मजा आली. मला असं वाटतं की अभ्यास रायटरचा आहे याच्यामध्ये, निखिल आणि गौरव यांचा आहे, की त्यांनी लिहिताना सगळे कॅरेक्टर्स ना इतके छान मानले गेलेत. आणि वेब सिरीजची हीच गंमत की तुम्ही फिल्ममध्ये 2 तास सलग बघायला बांधील असतं, मध्ये एक इंटरव्ह्यू सोडला तर, पण वेब सिरीजला जर तुम्ही प्रत्येक एपिसोडला बांधून ठेवलं तर त्याची गंमत आहे. तर ते रायटरचं श्रेय आहे की त्यांनी इतकं सुंदर मानलं आणि प्रत्येकाला असं छान कॅरेक्टर दिलंय. ती मजा येते, बघायला पण मजा येते आणि लोकांना आवडेल. आणि प्राजक्ता, 2025 कसं होतं? चांगल्या प्रोफेशनल लोकांबरोबर, चांगल्या अभिनेत्यांबरोबर, डिरेक्टर्स बरोबर काम करायला मिळालं की आणि खूप प्रोजेक्ट्स करायला मिळाले. खूप बिझी असलं की माझं सगळेच वर्ष माझी छान जातात आणि तसंही 2025 होतं. आणि जसं दादा म्हणाले की अतिशय सुंदर विषय असलेली वेब सिरीज चा भाग मी झाले 2025 मध्ये आम्ही शूट केली. त्यामुळे एक त्याचा विशेष आनंद. भलेही माझी पहिली वेब सिरीज नाहीये, पण खूप अर्थाने ही वेगळी आहे. कारण मला आवडलेली, भावलेली या वेब सिरीज मधली गोष्ट अशी आहे की रूढी, परंपरा, त्याचबरोबर एक शास्त्रीय, लॉजिकल, प्रॅक्टिकल अप्रोच असणारी अशी वेब सिरीज आहे. सो दोन्ही एक्स्ट्रीम थॉट्स एकत्र येत आहेत आणि आत्ताच्या प्रेक्षकांना ते हवंय. म्हणजे मी स्वतःला जज करते. मला असं वाटतं की मला काय आवडेल, तुम्ही फक्त अंधश्रद्धा काहीतरी सांगितलं तर मी ते नाही विकत घेणार, किंवा फक्त लॉजिक आणि प्रॅक्टिकल अँड सायंटिफिक काय म्हणाल तर मी याच्यावर पण विश्वास आहे माझा की त्याच्याही बियॉन्ड काही ना काहीतरी शक्ती असते, काही आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींचा इतका सुंदर संगम या वेब सिरीज मध्ये आहे. अत्यंत सुंदर लिहिली गेली आहे, अत्यंत सुंदररित्या शूट केली आहे. मी आवर्जून इथे नामोल्लेख करेन, माझा मित्र विनायक जाधवनी ती शूट केली आहे. बाप रे, खस्ता खात खात किती म्हणजे फार त्याचं अतिव प्रेम त्याच्या क्राफ्टवर आहे आणि तो इतकं मन लावून जीव लावून करतो. आणि सरांचा इतका इमोशन्सवर त्यांचा इतकी छान पकड आहे ना की त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली काय हवंय, कसं हवंय. तर मजा आली खूप काम करताना आणि त्यामुळे 2025 सुंदर गेलंय. 2026 पण खूप छान जाणार आहे कारण रिलीज होतीये सिरीज आणि आय एम शुअर की प्रेक्षकांना ती खूप आवडणार आहे. आणि
आम्ही फर्स्ट क्वार्टरमध्ये तर आम्ही कॉम्प्लिमेंट्स रिसीव्ह करत राहू अशी अपेक्षा आहे. नक्कीच. आणि मला हे छान वाटतं की तुम्ही दोघं या निमित्ताने पुन्हा एकत्र दिसणार आहात आम्हाला. आम्ही लॉकडाऊन मध्ये तुम्हाला पाहिलंय, पण पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा असते. अतिशय दोघं अफाट आहात, त्यामुळे तुमचं हे रियुनियन कसं होतं पुन्हा? त्यात आम्ही बेधुंद झालो होतो. बेधुंद मी, बेधुंद तू. यात आम्हाला बेधुंद होता आलं नाही. सगळं गूढ आहे यात का? गुड. पण त्या तुमच्या नात्यात पण काहीतरी गूढता आहे असं मला जाणवलंय ट्रेलर बघून. तर हो. काही सांगा. काय गंमतीचं या वेब सिरीज की आहे ना, गोष्ट एका इन्स्पेक्टर एका गावात पोस्टिंग झाल्यापासून झाली आहे आणि त्या गावामध्ये अनेक गोष्टी घडत जातात आणि त्याचे कनेक्शन सगळ्यांचे कसे एकत्र होतात. तर त्या गुहागरमधल्या एका गावामध्ये एक गोष्ट घडते आणि त्याला धरून प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांच्या समोर येतं आणि प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी काहीतरी नातं आहे असं वाटत राहतं. सो मला असं वाटतं की ती गावाची गोष्ट आहे, त्या मुलीची गोष्ट आहे, त्या इन्स्पेक्टरची गोष्ट आहे, तिथल्या राहणाऱ्या लोकांची गोष्ट आहे, तिथल्या दरवर्षी साजरा होतो तो परंपरा आहे, त्याची होळीचा, शिमग्याचा, बाज सगळा आहे. तर त्या सणानिमित्त एक एक गोष्ट उलगडत जातं. आणि प्राजक्ता, पुन्हा एकदा अंकुश हेच उत्तर सरांसोबत पुन्हा एकदा कसं होतं? अंकुश सरांसोबत पुन्हा एकदा काम करणं कसं? एक ट्रेलरमध्ये एक वाक्य आहे की आपल्या दोघांमध्ये जे काही होतं, आता त्यामुळे तू याच्यात खोलवर घुसत बसू नकोस. तर ते आपल्या दोघांमध्ये जे काय होतं ना, ते मी बेधुंद मी, तू तेच आठवत होते. विसरून जातो असं. सो नाही, मजा येते. मी म्हंटल ना की जेव्हा क्राफ्टवर काम करणारे पॅशनेट लोक असतात ना अवतीभोवती, तर आपल्याला पण इन्स्पिरेशन मिळतं, आणखी बेटर करण्याची उर्मी मिळते की भाई साहब यांनी काय भारी दिलाय हा क्लोज किंवा OS. आता आपल्याला ती लेवल तर गाठलीच पाहिजे किंवा ना सरपास होता आलं पाहिजे. तर हे इन्स्पिरेशन दोघांकडूनही मला सतत मिळत होतं, प्रत्येक कलाकारांकडून मिळत होतं. त्यामुळे मला अंकुश दादांबरोबर काम करताना फार मजा येते, खूप शिकायला मिळतं. आता हे खूप घिसपिटं वाक्य आहे, खूप शिकायला मिळतं, पण एक छोटी गोष्ट तर मी फॉर एन एक्झाम्पल पण सांगते की एक असिस्टंट होता, तर त्यांनी काहीतरी हाक मारली कुणाला तरी, अरे श्रीदेवी ये, असं ते म्हणाले. नाही, कलाकाराला त्याच्या जवळ जाऊन बोलवायचं, हाक नाही मारायची. असे छोटे छोटे क्या बात. नुआन्सेस असतात ना, ते असे तुम्ही सिनियर्स बरोबर काम करता तेव्हा तुम्हाला बाय डिफॉल्ट त्यांचा एक्सपिरियन्स आणि तो ऑरा घेऊन ते येतात आणि त्यातून आपण घेतलं तर आपण खूप काही शिकू शकतो, नाहीतर पालथ्या गड्यावर पाणी पण होऊ शकतं. पण मला नेहमीच सरांकडून खूप शिकायला मिळालं आणि या सरांकडून अतिशय इमोशन्सची एकदम मायन्यूट डिटेल की नाही. आता हे जे माझं कॅरेक्टर आहे ते अतिशय लेअर्ड आहे. सो खूप जेव्हा पदर असतात ना भूमिकेला, तेव्हा ते आयदर खूप वर्क होतं किंवा एकदम कोलॅप्स होतं. हो, मग मला प्राजक्ता विचारायचंय की जितकी गूढता या कथानकात आहे तितकीच तुझ्या भूमिकेत पण आहे असं वाटतंय मला. ऍब्सोल्युटली आहे की ती एकदम तारेवरची कसरत आहे. ती जरा जरी तोल गेला तर ती कुठेतरी पडू शकते ती भूमिका सुद्धा आणि अभिनय सुद्धा. तर त्यांनी मला इतका प्रत्येक क्लोजला नाही, आता हे थोडं असं असं होतंय, आता हे आपण थोडं 10% कमी करूया, पण हे वाढवूया, ह्या लेवलवर काम झालं ना तर मला खूप समाधान मिळतं. मला एकच गोष्ट, मी ना जेव्हा काम करत असते आणि कामासाठीच इंटरव्ह्यूज देत असते, तेव्हा मी एक्स्ट्रीमली हॅपी असते. सो कारण काम छान झालेलं असतं. while working on the series, I was extremely happy आणि I'm very fortunate की मला या अशा पॅशनेट लोकांबरोबर काम करता आलं. Yeah. क्या बात आहे. आणि चंद्रकांत सर, तुमचं अर्थात आम्ही एक से बढ़कर एक सुपरहिट सिरियल्सचा तुमचा जोरदार अनुभव आहे, तो आम्हाला माहितीच आहे. एवढी एक छान दमदार स्टारकास्ट आणि असा एक वेगळाच विषय सिरीजच्या मार्फत येतोय. मराठी सिरीजमध्येच मला असं वाटतं की आपण अजून नाही का ते का आपण रिच आउट करत नाही आहोत, का ते वेगळे विषय एवढं आहे आपल्या मराठीत सांगायला, पण सिरीजमध्ये ते दिसत नाही फार, असं होत आहे. आणि मग जेव्हा असं देवखेड सारखं काहीतरी समोर येतं तेव्हा एक्साइटिंग वाटतं. पण तुम्ही एकंदर काय सांगाल की OTT मध्ये आपण मराठी सिरीज आणखी जास्त एक्सप्लोअर करायला हवेत का, काय वाटतं? नाही, खरं तर ना OTT वर आपण सगळ्यात जास्त एक्सप्लोअर करू शकतो असं मराठीमध्ये साहित्य आहे मुळात. एक्झॅक्ट. आणि ना खूप छान लेखक आहेत, उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या विषयाची मांडणी करणारी लोक आपल्याकडे, आणि आत्ताच नाही आहे तर अतिशय म्हणजे जुन्या काळापासून तुम्ही जर विचार केला ना तर कुठलीही कादंबरी वाचताना ना तुम्हाला आता जे OTT तुम्ही बघताय ना तो फील आहे सगळा. म्हणजे त्यांचं कॅरेक्टरायझेशन पासून गोष्ट मांडण्याची पद्धत,
त्याच्यात असलेली गूढता, हे सगळं मुळात काय आहे की म्हणजे अगदी जी.ए. रत्नाकर मतकरी अगदी इतकी मोठं साहित्य परंपरा आहे आपली. आणि मुळात तेच आहे की या सिरीजचा जन्मही त्याच याच्यातनं झालेला आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या डोक्यात ही गोष्ट आली त्यावेळेस माझ्या डोक्यात पहिलं ना शंकासूर हे पात्र होतं, की शंकासूर पात्र मला खूप फॅसिनेट करायचं, की अरे हे छान आहे. मुळात मी कोकणातला नाहीये, तरी सुद्धा मी कोकणातला नसूनही मला जर ते पात्र आपलंसं वाटतंय, मला त्याच्यात काहीतरी वेगळेपण दिसतंय ना, तिथेच मला कुठेतरी वाटलं की नाही, याचा अर्थ मला जे फील होते ते प्रत्येक माणसाला फील होऊ शकतं जर आपण या गोष्टीचा आणि या कॅरेक्टरचा विचार फार जवळून केला तर. आणि मी तसं करायला गेलो आणि त्याच्यातनंच एक गोष्ट बांधली. मुळात आता ते करत असताना बरेचसे सुरुवातीच्या लोकांचे रेफरन्स असे होते की अरे हे कांतारा झोन सारखा विचार करतोय का तू. तर मुळात कांतारा आणि आत्ता देवखेळ याचा खरं तर तसा काही संबंध नाहीये, ना गोष्टीशी आहे ना याच्याशी, पण त्याचा मातीशी संबंध आहे. हम्म. आणि मुळात कांताराची गोष्ट आपण जर बघितली आता, ती लोकांनी ज्या पद्धतीने व्हिज्युअल आणि ज्या पद्धतीने मांडली गेली ती लोकांना आवडली. याचं कारण मुळात आपल्याला आवडण्याचं कारण आपलं ना मातीशी नातं आहे. आपण कितीही म्हटलं तरी आपण आत्ताच्या युगात काम करतोय, एआयच्या जनरेशनचा विचार आपण करतोय, पण तरी सुद्धा प्रत्येक माणसाचं एक इमोशन्स आपल्या मातीशी असतं. आणि जेव्हा त्या मातीचा विषय, त्या मातीची गोष्ट येते ना, तर अपसूक आपण ती गोष्ट फार मनापासून बघायला लागतं किंवा रिसीव्ह करतो. आणि ही गोष्ट बांधताना मला स्वतःला त्या गोष्टी सगळ्या जाणवत होत्या. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठीमध्ये खरंच हिंदीपेक्षा जास्त ताकद असणारे विषय आहेत, मेकर पण आहेत, नाही असं Actors नाही, पण आहेत. ऍक्टर्स तर डेफिनेट आहे. आणि तुम्हाला मला इथे सगळ्यांना सांगायला खरंच आनंद होतो की ना, मी कोणाच बरोबर या सिरीज मधले जेवढे लोक आहेत ना, म्हणजे त्याच्यातले फक्त 10% लोक आहेत ज्यांच्यावर मी काम केलं होतं. बाकी कोणाच म्हणजे अंकुश दादा बरोबर तर मी भेटेल की नाही आयुष्यात, मला हाही प्रश्नच होता, कारण तेवढं मोठं काम घेऊन गेलं पाहिजे आपण. आणि ही गोष्ट जेव्हा पूर्णपणे बांधली त्यावेळेस मला असं वाटलं की एकदा ना या माणसाकडे जाऊन विचारायला काय हरकत आहे. जेव्हा झी5 मी गेलो, कल्याणी मॅम, हेमा मॅमशी त्यांना गोष्ट आवडली, पहिली अप्रूव्हल झाली आणि आज कास्टिंगची सुरुवात झाली. तो कास्टिंगच्या सुरुवातीला माझ्या मनात एक नाव आलं. याच्या मागे 2 स्वार्थ होते. एक तर अंकुश दादाने OTT केला नव्हता, आणि दुसरी गोष्ट, अंकुश दादा इन्स्पेक्टर म्हणून मी 2 ठिकाणी पाहिलं होतं, म्हणजे मी स्वतः पाहिलेलं की अरे ही भूमिका, पण माझ्या डोळ्यासमोर आणि मी जे लिहिलं होतं लेखकांना घेऊन, त्याच्यात मला असं वाटत होतं की नाही, इथे अंकुश दादांना वेगळे पण येईल अंकुश दादाचं, आपण त्याला अप्रोच करायला काय हवं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी अंकुश दादाला भेटण्यासाठी 3 दिवस रिहर्सल स्वतःशीच करत होतो की मला नरेशन कसं द्यायचं, हो. कारण मला ना माघारी यायचं नव्हतं. आतून असं वाटत होतं की मे बी होऊ शकतं, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आणि मला तो वेब सिरीजच्या कामात पण आला, म्हणजे असं नाहीये की मी फक्त इंटरव्ह्यू देतोय किंवा त्यांच्यासमोर आहे. आणि तो होकार कसा आला. हा, आणि मग मी खरं तर त्यांची वेळ घेतली आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. पहिल्यांदा आमचं, कारण माझा नंबर 7 होता त्यामुळे पहिलं काय होत नव्हतं, त्यामुळे थोडा निराश झालो की अरे फोन उचलत नाही, काय करूया. हर्षदला मग मी हर्षदा खानविलकर आहे ज्यांच्यावर मी काम केलेलं, म्हटलं, मग हर्षदाताईंना म्हटलं की अंकुश दादांना सांगाल का, मला फक्त एक 15-20 मिनिटं भेटायचं, मी गोष्ट सांगेल, नाही आवडली तर नाही आवडली, पण मी एकदा भेटतो त्यांना. आणि त्यांनी एक 5-10 मिनिटात मला फोन केला की तू आत्ताच्या आत्ता फोन कर, ते बोलतील तुझ्याशी. आणि मी तेवढ्याच तत्परतेने फोन केला अंकुश दादाला. अंकुश दादाने खूप बोललाय, मला थोडी भीती होती की अरे बापरे, आता मी सतत ऑलरेडी खूप त्रास दिला होता फोन करू. तर ते म्हणाले नाही नाही, तू एक काम कर, मी आज असं बिझी आहे, उद्या आपण भेटूया. आणि ती वेळ ठरली. उद्या नाही, सॉरी, 3 दिवसांनी आमचं असं ठरलं, 3 दिवसांनी भेटूया. मग मी ते वेळ ठरल्यानंतर त्या डोक्यात ठेवलं की नाही, आता कुठल्याही परिस्थितीत मला ही मीटिंग क्रॅक करायची. सो मी त्याची फार मनापासून पूर्णपणे तयारी केली की शॉर्ट, म्हणजे असंही नाही की खूप पल्लाळ लावून त्यांना गोष्ट सांगायची, पण शॉर्टमध्ये किती इम्प्रेसिव्ह आणि गोष्ट खरी सांगू शकतो आपण त्यांना. ते मी सगळं केलं. मी भेटायला गेलो. आत्ताही माझ्या सॉक्समध्ये घाम आला खरं तर, कारण मला भीती होती प्रचंड. याचं कारण की ना, एकतर हिमालयाला भेटायला जाताना एक असतं की आपल्याला माहीत असतं की आपण वरती जाऊ, किती एक्सपिरियन्स असेल तरी पण आपण हिमालयात जातो ही एक भीती कायम असते. सो मी तिथे गेलो, पण ना एक 2-3 मिनिटात त्यांनी माझा आईस ब्रेकच करून टाकला. ते इतक्या नॉर्मली मला रिसिव्ह केलं त्यांनी, आणि इतकं म्हणजे जवळजवळ असं की आम्ही एकमेकांना अशा पद्धतीने. आणि त्यांनी सांगितलं की चल गोष्ट सांग मला. आणि मी ना, जसं आता गणपती बाप्पावर तसं मनातल्या मनात म्हटलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. 12व्या मिनिटाला माझी गोष्ट सांगून झाली बऱ्यापैकी, आणि ते म्हणाले डन, आपण हे करतो. वा. सो माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज हे होतं की जेव्हा 10 ते 12 मिनिटात एखादी गोष्ट ऐकून
इतका मोठा ऍक्टर मला होकार देतोय, तो माझी जबाबदारी खूप वाढली होती. सो भीती त्याच्यानंतर खरी सुरू झाली. मला जी पहिली भीती वाटत होती त्याच्यानंतर आणि मग अंकुशदादा म्हटल्यानंतर मग आम्ही सांगितलं की आपण मध्ये 1-2 वेळा भेटूया. काही गोष्टींमध्ये काही वाटलं तर मग मी त्यांना नंतर स्क्रीन प्ले पाठवला पूर्ण. मग त्यांचे काही फीडबॅक आले जे खूप गरजेचे आणि चांगले होते. मग आम्ही त्याच्यावर हे केलं. आता हे करत असताना मी अंकुशदादापर्यंत पोहोचलो, पण आता परत एक लेअर कॅरेक्टर होतं. कसं जसं प्राजक्ता आमचा आहे. प्राजक्ता आमचं एक होतं मला की प्रीत प्राजक्ता म्हणा. हा. तो मध्ये ना खरं तर लेंथ वाईज पूर्ण लेंथ चा विचार केला ना तर त्या कॅरेक्टर तुम्हाला पूर्ण सिरीज मध्ये दिसेलच असं नाहीये, पण तिचं महत्व फार आहे. आणि आता परत तोच टास्क होता की काय करूया, की आता या कॅरेक्टरसाठी कोणाला, म्हणजे अंकुश दादा तर झाला तयार, आता या कॅरेक्टरसाठी कोणाला करायचं. बरं, पहिलंच प्रोजेक्ट असल्यामुळे ऍज अ डिरेक्टर आणि निर्मिती क्षेत्रात पण मी पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. सो माझा पार्टनर आहे विनायक जाधव, उत्तम डीओपी आहे. सो आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी सुरू केली सिनेमास्टर, आणि त्यातलं हे पहिलं प्रोजेक्ट आहे. सो आमचं ड्रीम खूप, म्हणजे आजही आम्ही खूप मोठे विचार करतो की आपल्याला मोठंच काहीतरी करायचं या हिशोबाने. मग प्राजक्ता भामणे आणि विनायक जाधव यांनी एक प्रोजेक्ट केलं होतं, म्हणजे त्यांची ओळख होती तशी. तर तो जाता जाता आपण बोलूया का म्हटलं. हा चल बोलूया, बोलायला काय हरकत आहे म्हटलं. पण मी त्यालाही तिथेच म्हटलं की मला नाही वाटत, कारण कसं आहे की मी आतापर्यंत सांगते हे असं आडून आडून सांगताय. आय टेल यू, हे सेटवर आले होते जत्रेच्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी, आणि मला विनायक म्हणाला अगं सिरीज करतोय वेब, आणि म्हणलं अरे मित्र आहे माझा, तू प्रोड्यूस करतोय, मी करणार आहे का, मला माहित नाही काय. नाही तुझ्यासाठी नाहीये ते कॅरेक्टर, ते कमी आहे थोडस, नाही तुझ्यासाठी नाही. हे सेटवर आले, व्हॅनिटीत मला हाय पण करायला आलं, बाय पण करायला, पण ह्यांच्या ते कन्व्हिन्स नव्हते की ही नाही करणार आहे. कशाला विचारायचं, नाही करणार. तर तिथून मला व्हॅनिटीतून बाय करून गेले, बाय बाय आपण भेटू बोलू नंतर असे गेले. आणि मग नंतर आय डोंट नो का त्यांना असं वाटलं, की एकदा विचारावं. विचारून तरी बघूया. अँड देन ही मी केम बॅक. फोन केला आणि म्हटलं प्राजक्ता असं असं गोष्ट आहे का, आवडली तर आपण करू, असं काही नाही, फक्त एकदा ऐका 5 मिनिट. कोणी प्राजक्ता मॅम. प्लीज आणि फायनली तुम्हाला दोघं हे मानले. ऍक्च्युली मी अंकुश सरांकडे येते पुन्हा, की सिरीजच्या विश्वात अर्थात एक इतकं मोठं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असताना थोडा वेळ का लागलाय, काय कारण? माहित आहे, माझ्याकडे एक गोष्ट जी येत होती किंवा स्टोरीज ज्या आल्या त्या मी पहिल्यांदा OTT करावं का ह्या लेवलला होतं. त्यामुळे मी वाट बघत होतो की चांगलं काहीतरी घ्यावं. आणि मला असं वाटतं की ही एक खूप सुंदर आणि चांगली गोष्ट मिळाली देवखेळ. टीम सगळे यंगस्टर्स आणि नवीन असं पहिल्यांदा होतकरू असतात ना, तशा पद्धतीची एकांकिका स्पर्धा करायला आले तसे सगळेजण मला वाटले. दुसरी गोष्ट म्हणजे ना, परत एकदा मी सांगतो की मातीतलं आहे ना सगळं, रुटेड आहे. सो ते बघून मला खूप मजा आली की अच्छा हे इतकं कलरफुल दिसणार आहे का. त्या वेगळ्या एक्साइटिंग विषयाची वाट बघतो खूप दिवस. हे कलरफुल खूप असल्यामुळे ना, म्युझिकल दिसताना, ऐकताना, बोलताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात जुळून आल्या, जी इतके दिवस मला ते मिळत नव्हतं. जेव्हा जेव्हा गोष्टी आल्या की माझं असं व्हायचं की मी हे का करेन, हे करून फायदा का होईल. माझा प्रेक्षक तर थिएटरला माझ्या तिकीट काढून येतो ना, मग त्यांनी घरी बसून OTTवर जर बघायचं असेल तर तितकं ताकदीचं यायला पाहिजे, मग कशाला बघतील ना. म्हणून मला असं वाटलं की ह्या गोष्टीकडे, OTTच्या गोष्टीकडे आपण या देवखेळच्या निमित्ताने फिल्म म्हणूनच बघायचं. मी कामच करणार ना, हे ठरवणार कुठे कापायचं आणि कुठे एपिसोड संपवायचा, कुठे ही सिरीज. फरक जाणवला दोन याच्यात करताना? वाचताना जाणवायचा की बाबा इथे का थांबवलंय नाही, की पुढच्या एपिसोड बघायला तुम्हाला घाई झाली पाहिजे. ही गंमत आहे. जे इंटरव्हलला होतं ते त्यांच्या प्रत्येक ह्याला इंटरव्हल असतो, प्रत्येक एपिसोड नंतर इंटरव्हल. हाय पॉइंट. तुम्ही थांबले ना परत बघायला पाहिजे. तुम्ही जिंकता किंवा तुम्ही लागोपाठ साथीच्या साथी एपिसोड जिंकाल तेव्हा. हे त्यांना टास्क आहे. या टास्क मध्ये मला उतरायला मजा आली. आणि तू बिंज वॉचर आहेस का असं एक एपिसोड मग उद्या एक एपिसोड असं बघतो का? डिपेंड्स, गोष्ट कशी आहे त्याच्यावर. असं पण होतं बऱ्याच वेळा की लागोपाठ बघत जातो सगळं संपवतो, आणि कधी कधी असं होतं की हे नको संपू दे, मला उद्या परत ह्याचीच आठवण येणार आहे, मी थांबतो उद्या बघतो परत. पण बघतोस, OTT वॉचर आहे. खूप. आणि प्राजक्ता तू बिंज वॉचर आहेस का? सेम मला असं वाटतं की डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. काही पुस्तकं अशी असतात बघ, म्हणजे मला आठवतंय की छावा नावाचं जे आहे पुस्तक, तर मी ना शेवटची 15 पानं जे आहेत ना, अख्खं पुस्तक मी 15 दिवसात संपवलं.
आणि शेवटची 15-20 पानं मी 1 वर्ष लावलं संपायला. का तर मला असं वाटतं की शिट हे संपणार आता. होतं, हा. पूर्वी पुस्तकाच्या बाबतीत तसं व्हायचं मला मी मृत्युंजयचा एंड अजून वाचला नाहीये, अरे कारण वाचूच शकत नाही. वाचूच शकत नाही. So तसं काही सिरीजच्या होती की नाही नाही थांबा थांबा हे मला पाहिजे अजून. तर तसं होतं. इतक्या सुंदर गोष्टी असतात तेव्हा होतं. किंवा काही ज्या ओके असतात त्या मग विन पिंच होत होतात. पण OTT मध्ये जास्त रमावंसं वाटतं, किंवा एक कुठेतरी म्हणतो ना, एक कलाकाराला एक बंधनं नको असतात आणि ती बंधनं आपल्याला पार करता येतात असं वाटतं. काय वाटतं प्राजक्ता, तू अनुभवी आहेस सिरीजच्या बाबतीत? हा, तुझा अनुभव काय? मी सांगू म्हणजे जसं सर पण म्हणाले की कलाकार म्हणून काम करताना इट डझंट मॅटर ॲट ऑल की तुम्ही फिल्मसाठी काम करताय का तुम्ही सिरीजसाठी काम करताय. कारण तुम्ही अभिनयच करत असता आणि म्हणजे नाटक ही रंगभूमीवर काम करणं, लाईव्ह ऑडियन्स आणि ह्या गोष्टीच वेगळ्या आहेत. पण जेव्हा तुम्ही शूट करत असता इट डझंट मॅटर ॲट ऑल. डेफिनेटली एडिट आणि जिथे आपण दिसणार आहोत त्याचा एक थोडा विचार असतो की आपण मोस्टली आपण टीव्हीवर दिसणार आहोत. फिल्म शूट करताना हा मोठा विचार असतो की मी 70 mm वर दिसणार आहोत. तर तुझी एक पण भुवई एवढीशी पण वर जाते तर ती क्लोज लागलाय तर भाई ती खूप दिसणार. हे एवढंच काहीतरी त्याची जाणीव ठेवावी लागते. अदरवाईज काम करताना अभिनय करताना इट्स सेम. पण प्रेक्षक म्हणून त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. पण मी अजूनही 70 mm ची फॅन आहे आणि आय विल बी अ फॅन ऑफ फिल्म्स फॉर एव्हर. हा प्रश्न मी इथे विचारणारच हा, होते, हा, कारण हा. त्यांच्यासाठी लोक मोठ्या पडद्यावर बघायला येतात नाही सिनेमाला. पण हे पण मी एक मुद्दा इथे आवर्जून नमूद करेन की काही गोष्टी फिल्म माध्यमात तुम्ही दाखवूच नाही शकत. जसे आता मला वेगळंच नाव घेईन आता छत्रपती शिवाजी महाराजांवर जर काही बनतंय तर मला नेहमी असं वाटतं की फिल्ममध्ये नाही संपणार आहे त्यांचं कर्तृत्व. संपूच शकत नाही. नाही, जी मोठी मोठी बलाढ्य जी म्हणजे हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, तुम्ही 2-2.5 तासामध्ये कायच संपवणार त्यांचं कर्तृत्व? नाही होऊ शकत. त्याला तुम्हाला वेब सिरीजच पाहिजे जिथे तुम्हाला 10 एपिसोड त्याचे 4 सीझन सीझन्स येतील. हे या स्पॅन मध्येच तुम्ही ते करू शकाल. जसं क्वीन होती आपल्याकडे, क्राऊन होती सॉरी. तो क्राऊनचे येणारच ना सीझन तुमचे ते एवढे एपिसोड 1-1 तासाचे झालेच पाहिजेत. अदरवाईज तो त्यांचा सगळा कालावधीच पूर्ण होऊ शकत नाही. सो काही त्या सिरीजची ताकद आहे. ताकद आहे. पण काही गोष्टी ह्या OTT साठीच आहेत. कितीतरी अशा गोष्टी ज्या फिल्ममध्ये बनू शकत नाही आणि म्हणूनच आता हे माध्यम अतिशय प्रभावी आहे. ऑल्सो आता मी US मध्ये राहतेय, आता इकडे रिलीज झाली आहे, तिकडे नाही झाली आहे किंवा मी त्या स्पॅन मध्ये 1 महिन्यात मी नाही पाहू शकले तर तरी देखील OTT माध्यम इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही कुठेही बसून तुम्ही तो कॉन्टेंट कन्झ्युम करू शकता. सो हे खूप मोठं काय म्हणा साधन आहे OTT आणि इन थिंग आहे. सो ही पण लाईफ टाईम आहे आणि त्याला पण आपण तितकंच महत्व दिलं पाहिजे या मताची मी आहे. क्या बात. आता माझ्याकडे एक छोटस रॅपिड फायर आहे, पण उलटे प्रश्न आहेत. म्हणजे हिचं फेवरेट तुम्ही सांगायचंय, यांचं फेवरेट तुम्ही बापरे. सांगायचं. ट्राय करूया आपण जितकं तुम्हाला माहिती आहे. एक सिनेमा तर एकत्र केलाय तुम्ही. मधलं कापशील का म्हणजे आम्ही असं मी करू ट्राय करूया, बघूया. तसे सोपे प्रश्न आहेत फार. मी काय नाही आलं की ह्यांना विचार तुम्ही सांग. मी नव्या वर्षाच्या सुरुवातीला उगीच तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. म्हणजे त्रास देणारी व्यक्ती मी तरी नाही. ओके, प्राजक्ता आधी सुरू करणार. हो चालेल. रेडी? ओके. प्लीज. अंकुश सरांचं फेवरेट फूड. एनिथिंग इन नॉनव्हेज. आणि मला माहितीये फरसाण. जगात प्रसिद्ध आहे. हो. हास्य जत्रेचा एपिसोड लागला नाही तरी फरसाण पहिला आलं. शूटिंग किती महत्वाचं काय फरसाण. ओके. फेवरेट ऍक्टर आधी यांचा. आय थिंक ते भरत दादांचं नाव घेतील. तू सांगणार आहेस. तुमचं फेवरेट सांगायचंय मी. तू सांगायचं. हा. तू सांगितलं भरत जाधव. भरत दादा. आय थिंक. काय सांगा, हो नाही. इज इट करेक्ट ऑर नॉट? नाही प्रश्न भरतला नाही कोण म्हणणार. पण माझे सारे. तसं बघायला गेलं तर सगळे खूप चांगले चांगले ऍक्टर माझे फेवरेट आहेत. भरत जवळचा म्हणतो फेवरेट. जितू दादा पण असेल, जितेंद्र जोशी. माझे खूप जवळचे आहेत. ओके. हिचं फेवरेट ऍक्टर. रँडम रॅन्डम दोघं. तू आरशात मला बघू शकतेस का कॅमेरा. नाईस. ओके. आता तू नाही म्हणू शकत ना. नाही पण आहेतच फेवरेट ना म्हणजे. येस. फेवरेट ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस बाप रे, मुक्ताताई.
परत एकदा मला ताई असं असेल तर नाही, मुक्ता ताई असेल तर तुझी. माझी. मुक्ता बर्वे. पण परत 5-6 मंडळी असतील डेफिनेटली, खूप. पण मुक्ताताई वन ऑफ देम लिस्ट मध्ये डेफिनेटली मुक्ता असते. आहे लिस्ट मध्ये आहेच, प्रश्न नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्या सगळ्या माझ्या फेवरेट ऍक्टर्स हो. त्यात मी आहेत. पण आले. फोन चालणार नाही. आणि प्राजक्ताची फेवरेट ऍक्ट्रेस? तुझी दुश्मन कोण आहे? ती फेवरेट असेल. हिंदी तिला त्रास होईल भरपूर. हिंदी मराठी दोन्ही चालेल. मधुबाला म्हणजे त्या मला आवडतात, पण ऍक्ट्रेस पेक्षा चाम म्हणून आवडतात. स्मिता ऑफकोर्स त्यांना कोण नाही म्हणणार. येस स्मिता अँड आताच्या जनरेशन मधली आलिया, साई पल्लवी. आलिया, साई पल्लवी. अरे वा. तू इंटरव्ह्यू दुसरीकडेच घेऊन चालली. हो. ओके मी नेक्स्ट लगेच फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन. आता तुम्हाला गेस करावं लागेल. आता आमचं गुहागर आहे, कोकण गुहागर. गुहागर. इतकं छान जेवण आणि इतकं छान हे मिळालं ना, इतकी सुंदर हवा, शुद्ध हवा गुहागर मध्ये खूप मिळाली. ऑक्सिजन. आणि कधीही पाऊस यायचा, कधीही थंडी वाजायची आणि कधीही गरम व्हायचं. ते इतकं छान आहे. तिचं पण तेच असेल असं वाटतं. ऑफकोर्स तिला व्हेज चांगलं जेवण मिळालं तिला खायला. रोज भाकरी, मेथीची भाजी. बरं तरी तुमचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन सांगून टाका. काय आहे असं इन जनरल? नाही मला सांगू, म्हणजे सोबतची भारतातलं व्यक्ती आहे ना, भारताबाहेरचं. सोबतची व्यक्ती ते डेस्टिनेशन ब्युटिफुल करते. बाकी सगळ्या जागा सेमच असतात. जर तुमची कंपनी जर खराब असेल तर तुम्हाला लंडन पण खराब वाटेल. क्या बात आहे. डायलॉग. वा वा. हो हो. ओके. आणि तुमचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन? मॉरिशस. फेवरेट प्लेस इन मुंबई? मुंबईतलं फेवरेट प्लेस यांची कुठली असेल? अच्छा तुमची. माझी हा आता तू यांच्याबद्दल सांगायचं. आय थिंक शूटिंग सेट. नाही, लालबाग परत लालबाग आपला एरिया. येस. एरिया. आणि प्राजक्ताची कुठली असेल? कुठली असू शकेल? असू शकेल. मला असं वाटतं की यार गोरेगाव वगैरे असेल. येस इंडीड. गोरेगाव. शेजारी एवढं मोठं जंगल, हिरवगार, पुन्हा एकदा खूप सारा इथून ऑक्सिजन. बिबळे येतात, ही तिकडनं आत जाते. आणि मला वाटतं मुंबईत आल्या गोरेगावच. हो मी पहिल्यापासून डे 1 पासून मी गोरेगावात राहते. करेक्ट. आणि बरं आता तुम्ही दोघंही नृत्याचे म्हणजे बाप आहात, बापरे. तर फेवरेट सॉन्ग तू यांचं सॉन्ग सांग जे तुझं फेवरेट आहे. डान्स बोललीस म्हणून मला पटकन असं वाटलं ये गो ये मैना. ऑफकोर्स. हा म्हणजे ते तुम्ही असंच सांगा की तू यांचं फेवरेट सॉन्ग सांगितलं ये गो मैना, तर तुम्ही आमचं ते फेवरेट आहे बेधुंद. धुंद मी. पण आहे ते फेवरेट बिकॉज दॅट्स द ओनली रोमॅन्टिक सॉन्ग आय हॅव डन. येस. ओ हो. अच्छा. लवकर करायला पाहिजे तू. हो तर. बरं प्राजक्ता यावर्षी आम्हाला तू जास्त दिसणार आहेस का? येस येस येस. मी स्वतःच प्रोड्यूस करणार आहे. आणि तुम्ही आम्हाला जास्त दिसणार आहात का यावर्षी? हे बघ लागोपाठ 7 एपिसोड आणि ह्यांनी सेकंड पार्ट करायचं ठरवलं, सेकंड सीझन की परत आहोतच आम्ही. ते मगाशी तेच सांगत होतात का तुम्ही? दाखवलं मी त्यांना. तुम्ही लेट आलात. Late. ह्यांनी नाही जाता सांगितलं. जाता मला काय टेक अवे, सेकंड सीझन पण येणार आहे. यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. देवखेळचा पहिला सीझन आता आधी 30 जानेवारीला येणार आहे आणि सेकंड सीझन सुद्धा लवकरच येईल अशी आमची खूप इच्छा आहे. आम्ही प्रेक्षकांना असं आवाहन करू की तुम्ही जोरदार प्रतिसाद द्या. आणि जेव्हा आता मी सांगेन OTT क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे, विस्फारलेलं आहे. सगळे जण खूप म्हणजे मोठा कॉन्टेंट, इंटरनॅशनल कॉन्टेंट पण कन्झ्युम करतायत, बट थोडं मराठी कंटेंट कन्झ्युम होत नाहीये. आणि झी5 इज द ओनली OTT प्लॅटफॉर्म आता जे मराठीमध्ये कार्यरत आहे. तर मराठी सगळ्या पण बघा. अर्थात सगळ्या आणि झी5 ने आता जे विषय सगळे निवडले इतके कमाल आहेत. आणि मग परत मी तेच म्हणेन की रुटेड, येस जमिनीला धरून, आपल्या ह्याला धरून, जसं दशावतार त्यांनी केली Yes. ती आणि एवढी छान प्रमोट केली, लोकांनी ती डोक्यावर घेतली, लोकांना आवडली, आज ऑस्करच्या लाईन मध्ये येते. तर मला असं वाटतं असे वेगवेगळे विषय झी5 आणत असेल तर लोकांनी बघायला हरकत नाही. येस. तर तुम्ही डेफिनेटली सबस्क्रिप्शन घ्या झी5चं. आणि मातीतल्या आपल्या गोष्टी आहे ना, आपण इंटरनॅशनल भलेही काही कन्झ्युम करू, पण आपल्या मातीतल्या गोष्टी ते नाही सांगणार आहे, आपणच सांगणार आहोत. झी5च सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज या सिरीजला जोरदार प्रतिसाद द्या. मग सीझन 2 तर पक्का आहे ही बॉस. सीझन 3 पण करू. आणि जाता जाता न्यू इयर रेझोल्युशन काही सांगायचंय, काही ठरवलंय? प्राजक्ताचं काहीतरी असेल आय एम शुअर.
यावर्षी कुठे जाणार आहे? 12 ज्योतिर्लिंग झाली मागच्या वर्षी, झाली यावर्षी काही झाली 12. झाली क्या बात. वाढदिवसाला पूर्ण केली. सुपर. ते यावर्षी मी खूप काम करायचं ठरवलंय. मला खूप काम करायचंय ऑन कॅमेरा, इन फ्रंट ऑफ कॅमेरा. दॅट्स इट. येस, जास्त कर, आम्हालाही बघायचं Fingers crossed. काही रेझोल्युशन आहे? नाही असं वर्षाच्या सुरुवातीला नाही ठरवत. 31st आधी ठरवतो की पुढच्या वर्षी हे करायचं. तेच पुढच्या वर्षी ठरवतो परत पुढच्या वर्षी हे करायचं. याची मीम काढू आपण एक खूप व्हायरल होईल. आणि चंद्रकांत सर, तुम्ही काही ठरवलंय नाही. न्यू इयर रेझोल्युशन? माझं रेझोल्युशन हेच आहे की जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणणं, कलाकृती घेऊन येणं आणि मातीतल्या गोष्टी घेऊन येणं मुळात. वा. सो हे मला कायम करायचं, म्हणजे रेझोल्युशन म्हणून नाही, पण मला आयुष्यभर ते करायला आवडेल. How sweet. वा, क्या बात आहे. मला असं वाटतंय इथेच मी थांबते, कारण अर्थात गप्पा खूप एक्साइटिंग होत्या आणि संपूच नाही असं वाटलं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. थँक्यू सो मच. देवखेळसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.